सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पण बीजेपीने आमचा तो प्रयत्न फेटाळला. आज एवढं वर्ष सत्तेत आहे, पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गव्हर्नमेंट कडून एकदा पण यंत्रणा कामगार कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही. बीडी कामगार तर अस्तित्वातच नाही आहे. एकदा पण पार्लमेंटमध्ये त्यांचा उल्लेख होताना मला दिसलं नाही किंवा विधिमंडळात होताना दिसलं नाही. रेडीमेड गार्मेंटचा पण तोच प्रश्न आहे. टेक्सटाईलची आज बुद्धारामजी असतील, पेंटपा गड्डमजी असतील, प्रो चायना पॉलिसी जी ह्या गव्हर्नमेंटची झाली आहे, ज्याच्यामुळे आपला टेक्सटाईल मार खातोय. खरं तर सगळीकडे एजंटच आहेत. काल दर वाढ झाली आहे. तूर आणि सोयाबीन एवढं मोठं प्रोडक्शन झाले तरी दर वाढ झाली आहे. ह्यासाठी शासन कारणीभूत आहे. कारण का त्यांचा एकमेव एजंट म्हणजे अदानी, त्यांना फायदा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे बीजेपी सरकार देत आहे. महेश अण्णा, तुम्ही म्हणालात की आपल्या समाजाचा एक आमदार खासदार झाला पाहिजे, पण मला थोडंसं तिथे तुम्हाला काउंटर करायचं आहे. कारण का समाजाचीच लोक समाजाचे प्रश्न मांडतात असं नाही आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी टेक्सटाईल पॉलिसी एवढी मोठ्या प्रमाणात या सोलापुरात आणली, टेक्सटाईल पॅकेज आणलं. तुम्ही मला एवढ्या मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला, 15 वर्ष तुमचं नेतृत्व करायची संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. यंत्रणा कामगार, बीडी कामगारांबद्दल मी प्रश्न मांडू शकते असते, पण समाजाचं प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत वाढायला पाहिजे या मताची मी आहे 100%. तर समाजाला ताकद मिळते, पण जेव्हा प्रश्न मांडायचा विषय येतो तेव्हा फक्त समाजाची लोक मांडतात असं नाही आहे. आम्ही पण सक्षमरित्या समाजाचे प्रश्न मांडले, कारण का शेवटी आशीर्वाद तुमचा आहे. आणि कधीही काँग्रेसचं असं धोरण नाही आहे की चौकटी एक फक्त समाजापुरती ठराविकच काम करणं किंवा ह्या समाजाने मतं दिलेत म्हणून त्यांचेच प्रश्न मांडायचे, ह्यांनी नाही दिले म्हणून ह्यांचे नाही मांडायचे, असं आमचं धोरण माझं तर नाही आहे. माझी संस्कृती तशी नाही आहे. माझ्या वडिलांनी मला ती शिकवण दिली नाही आहे. सगळ्यांचे प्रश्न मांडायला, जो वंचित आहे, जो कष्ट करणारा कामगार आहे, त्याचे प्रश्न पहिले मांडण्याची संस्कृती काँग्रेसची आहे, संस्कृती माझी आहे. तो माझा अधिकार आहे, तो माझ्याकडून कोणी खेचून घेऊ शकत नाही. पण समाजाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे. मग महापालिका असू दे, विधानसभा असू दे किंवा पार्लमेंट असू दे, पण जोपर्यंत समाज एक होत नाही तोपर्यंत ते प्रतिनिधित्व वाढू शकणार नाही. कमिटी मेंबर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीत केलं आहे. शेवटचा पॉईंट तुमच्या समोर टाकते आणि मी माझं भाषण संपवते. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या देशाला खूप मोठी कीड लागली, फंगस लागली. आपल्या देशाला दृष्ट लागली ध्रुवीकरणची. हिंदू मुस्लिमचा वाद बीजेपीने आपल्या देशामध्ये पेटवला. जात पात धर्मावर बीजेपीने राजकारण केलं. त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले. असं जेव्हा होतं, जेव्हा कामाला महत्त्व न देता आपण धर्माच्या राजकारण मध्ये अडकतो, तेव्हा समाजाचा नुकसान झालं. महेशांना म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू आहोत, आपण सगळे देवधर्म करतो. कदाचित मी जास्त करते पूजापाठ, आम्ही सगळे करतो, पण धर्माचं राजकारण मी करत नाही. समाजाचं राजकारण मी करत नाही. धर्माच्या नावावर मी वोट आजपर्यंत मागितले नाही. पण तुम्ही मतदान केलंय मला. हाच समूह ज्यांनी एकेकाळी सर्वधर्म समभावावर मतदान केलंय, ह्या वेळेस ह्या समूहाला काय झालं, ह्या वेळेस या समाजाला काय झालं, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. तुम्ही कामाला महत्व दिलंय, तुम्ही माणसाला महत्व दिलंय, तुम्ही कधी धर्म जातपात अडकला नाही. आज तुम्ही पुढे जायच्या ऐवजी मागे जाताय. तुम्ही प्रोग्रेसिव्ह नाही होता, तुम्ही मागे जाताय, आपला देश मागे जाताय. पण ही धोक्याची घंटा आहे, ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी. उद्या काम करणारी लोकच राहणार नाहीत, फक्त दंगल पेटवणारी, समाजामध्ये तेढ निर्माण करणारीच लोक राहतील या देशात. आणि मग आपण काय करणार, बसूया बोलणं. मला खरंच मी वाट पाहत होती की मी तुमच्यासमोर येऊन कधी बोलू नये, आणि तुम्ही माझे आहात, ह्याबद्दल वाद नाही आहे. मी प्रत्येकाला ओळखते, प्रत्येकाने माझ्याकडे येऊन काम करून घेतलंय. मी गेली नाही, मी आली नाही तुमच्याकडे जास्त इलेक्शनमध्ये. हा माझा इलेक्शनचा विषय नाही आहे. मी निवडून आली, माझ्या इलेक्शनचा विषय नाही आहे. मला देशासाठी वाईट वाटतं, मला या मातृभूमीसाठी वाईट वाटतं, कारण त्या मातृभूमीचे तुकडे करायला ही भाजप सरकार म्हणतात. आज मुद्द्यावर पण भाषण होत नाही.
काय त्यांच्याकडे मुद्दे सांगा, काय विकास कामं केली. आज विमानतळ, अहो विमानतळ आणि विमान सेवा मधला फरकच त्यांना कळला नाही. विमानतळाचं उद्घाटन शिंदे साहेबांनी अनेक वर्षा आधी केलंय. शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला 30 विमानं लँडिंग आणि टेक ऑफ सोलापूर विमानतळावर झालेली आणि हे आज विमानतळाचं उद्घाटन करताय. आम्हाला फसू नका, तुम्ही फसू नका. आम्हाला विमानतळ नको आहे. विमानतळ आपल्या इथे आहे, आपल्याला विमान सेवा पाहिजे. विमान सेवेचा एक पण उल्लेख केला नाहीये. कोणत्याही कंपनीशी अजूनही गव्हर्नमेंट बोलली नाहीये. हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला फसवण्याचा गेम प्लॅन आहे, दुसरं काही नाही आहे. इलेक्शनच्या ऐन तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे. विमान सेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा IT पार्क होणार नाही आणि विमान सेवा अजूनही सुरू झाली नाही. आणि म्हणून मला द्वेष आहे, म्हणून मला वाईट वाटतं की BJP आपल्या देशाला, आपल्या लोकांना कशी फसवते. ही वेळ आहे की देशाचा विचार करा. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.